दूषित पाण्यावर पपई प्रक्रिया नागरिकांच्या जीवाशी खेळ. लहान मुले, गर्भवती महिलांना आजारांचा धोका. दूषित पाण्यावर सुरू असलेली बेकायदेशीर पपई प्रक्रिया नागरिकांच्या जीवाशी खेळ ठरत आहे. अन्न सुरक्षा नियम, स्वच्छता मानके आणि आरोग्य निकषांना अक्षरशः हरताळ फासून ही प्रक्रिया सुरू असून लहान मुले व गर्भवती महिलांना विविध आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र समोर दिसत आहे. प्रशासनाला याची माहिती असूनही अजून कारवाई का होत नाही? अन्न व औषध प्रशासनाचे परवाने कुठे आहेत का? दूषित पाण्याचा वापर होत असताना संबंधित यंत्रणा डोळे झाकून बसली आहे का? असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. जर उद्या कोणाचा जीव गेला तर जबाबदारी कोणाची? प्रशासनाने तात्काळ कारवाई करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी जोरदार मागणी होत आहे. दूषित पाण्यातून अन्न प्रक्रिया सुरू असताना अन्न सुरक्षा विभाग कुठे आहे? गर्भवती महिला व लहान मुलांचे आरोग्य धोक्यात असताना प्रशासन गप्प का? परवाना नसताना प्रक्रिया सुरू ठेवण्याचे धाडस कुणाच्या आशीर्वादाने? आजार वाढल्यानंतरच कारवाई होणार का? की मृत्यूची वाट पाहिली जात आहे? हा निष्काळजीपणा नव्हे तर थेट गुन्हा आहे. वेळीच कारवाई न झाल्यास जनतेचा रोष उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.